गाईस बघा आता आपण सकाळ सकाळी छोट्या पिल्लांना सोडलं, छोट्या पिल्लांना कोंबडीला सोडले. पण आपण मोठ्या कोंबड्यांना सोडले कारण की एकदा मोठे कोंबडे खाली उतरले ना परत ते वरती चढत नाही. आपण छोट्या पिल्लांना वरती चढू शकतो आणि तिला आम्ही सवय लावलं की जसं आम्ही तिच्या पाठीपुढे जाऊ ना ती डायरेक्ट पिंजऱ्यात जाईल, म्हणून ती डायरेक्ट वरती जाते, म्हणून काय टेन्शन नसतो. आता मी लावतो आपल्या बेटा फिशला जी आपण फिमेलकडे टाकली टप्पत तिला आता सोडतो मी मेल जवळ. आता सोडतो, तुम्हाला दाखव सोडताना. गाईस हे बघा आता मी पिल्लाने खायला लागतो हे पिठाचं तुम्ही दाखवतो मी कसं खातात ते. हे बघा कसं य य य य य य हे बघा कसं खातात बघा. आता हा बघा गप्पी फिश आपला. अरे यार गप्पी फिशने अजून बबल नेस्ट नाही बनवला. याच्यात आपल्याला फिमेलला सोडता नाही येणार कारण की त्यांनी अंडे ठेवायसाठी बबल नेस्टच नाही बनवला मेलनी. मला तर वाटतं मेल थोडं छोटा आहे, छोटा म्हणजे एजने छोटा आहे, थोडासा मॅच्युअर नाही आहे, म्हणून तो काय बबल नेस्ट वगैरे बनवत नाही, काय माहिती. थोडंसं 10-15 दिवस होऊ दे, 10-15 दिवस ना आपण ट्राय करत राहू ब्रिडिंगमध्ये नाही झालं थोडंसं लेट करू, मग काय दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडं. तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी करू. आणि काय आपली जी ही कोंबड्यांची बॅच आहे ना म्हणजे छोटी पिल्यांची, त्याला आपण कुठली वॅक्सिन नाही दिली, फक्त ते औषध दिलं औषधं. पण जी लासोडं येते गंबोर येते ना ती दिली नाही. मग आपल्याला जे नेक्स्ट बॅच येईल ना जे आपण वाढू, जे बल्बच्या हिटने वाढू ना तिला त्यांना आपण 7 दिवसांनी लासोडं देऊ आणि परत त्याच्यानंतर 7 दिवसांनी गंबोरं देऊ. म्हणजे 14 दिवशी गंबोर देऊ, 7व्या दिवशी लासोडं देऊ, असं करून वॅक्सिन असते त्यांची. तुम्हाला दाखवतो मी कशी कशी द्यायची असते. त्यांचा ड्रॉप येते, ड्रॉपने एका डोला टाकायचे असते, फक्त एका डोला टाकायचे असते. थोडासा पाऊस आहे ना थोडासा कमी झाला, म्हणजे 2 दिवस बिलकुल पडायला ऊन पडतोय मस्तपैकी, त्यामुळं थोडंसं असं वाटतंय की पाऊस गेलेला आहे. पण पावसाचा काही भरोसा नाही कारण की नोव्हेंबरपर्यंत पडत होता. आता अजून पडेल की नाही माहिती नाही, आता मला नाही वाटत पडेल. आणि थोडी थंडी पण यायला सुरू झाली आणि पाऊस पण बंद व्हायला लागला. 2 दिवस नाहीच पडलं, बिलकुल नाही पडलं. मग तसं पावसाचं वातावरण करतो, पूर्ण काळा करून जातो फक्त, पण पडत नाही. आता काय माहिती थोडं 4-5 दिवस बघू, 4-5 दिवस नाही झालं की मग आपण खड्डे वगैरे खणायचं काम करू आपलं हे पोल लावायसाठी, म्हणजे कंपाऊंड सुरू करायसाठी. आपल्या ब्रोकली रोज पाणी मारायला लागतं, असं रोज फवारणी करायची पाण्याची, मस्त की थंड थंड राहतात ते. अशी बघ आपल्या कोंबडीची अंडी, ही काल्या कोंबडीची अंडी आहेत. 8 अंडी आले, 8 अजून 2-4 घालेल अंडी आणि उभाने बसवली ती. बघा आता आपले सगळे पिले वरती चढले होते. काला पिल्ल्यानंतर जाम नाजूक आहे, तोच वरती चढत नाही. बाकी सगळे पिल्ले हुशार तो वरती चढतोय. तशी बघा 2 कशीच बसले मस्त पिल्ले आहे. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत आणि हा बिचारा काला एकटा आहे.